नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे तुमचं नवीन अशा व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण GCC TBC 30 WPM या परीक्षेच्या संदर्भाने जो प्रश्न क्रमांक 2 आहे किंवा विभाग क्रमांक 2 याच्यामध्ये प्रॅक्टिकलच्या प्रश्नांच्या संदर्भाने डिस्कशन केलेलं आहे, चर्चा केलेली आहे। या विभाग क्रमांक 2 मध्ये पहिलाच प्रश्न असतो ईमेल रायटिंगचा। ईमेल साठी जवळपास 5 गुण आहेत, 5 मार्क्स आहेत आणि वेळ आहे पुरेपूर 8 मिनिटांचा। किती मिनिटं? 8 मिनिट आणि त्याच्यामध्ये जवळपास 5 मार्कांचा प्रश्न आहे। 8 मिनिटांमध्ये आपल्याला 5 गुणांसाठी काम करायचंय। तर पहा मित्रांनो, 100% पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा हा प्रश्न आहे। तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, एक लाईक करा, चॅनलवरती नवीनच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर सुरू करूया आजचा व्हिडिओ लगेच। तर पहा मित्रांनो, या प्रश्नासाठी जवळपास 5 मार्क आहेत आणि आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न हा ईमेलचा लेफ्ट साइडला दिसत असतो आणि आपल्याला जसाच्या तसा राईट साइडला इन्सर्ट करायचा असतो, टाईप करायचा असतो। याच्यामध्ये एक फाईल अटॅचमेंटही करायची असते आणि ती अटॅच करून आपल्याला सेंड या बटनवरती क्लिक करायचं असतं। आणि पहा परत एकदा इथे एक हायलाइट केलेला आहे, ईमेल टाईप करीत असताना काही चुका झाल्यास विद्यार्थी त्या दुरुस्त करू शकेल। म्हणजे आपण याच्यात जर स्पेलिंग मिस्टेक झाली तर आपण दुरुस्त करू शकतो। त्याच्यामुळे मी मागाशी पण बोललो, आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा हा प्रश्न आहे। आउट ऑफ मार्क मिळवून देतो, फक्त आपल्याला थोडंसं काळजीपूर्वक काम करावं लागतं। तर मग जाऊया लगेच आपण प्रॅक्टिकली हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा पाहूया। तर पहा मित्रांनो, आपल्याला लेफ्ट साइडला क्वेश्चन दिसतोय आणि राईट साइडला आन्सर आपल्याला द्यायचा आहे। लेफ्ट साइडला जसा क्वेश्चन दिसतो, प्रश्नात जसं आहे तसंच आपल्याला उत्तरात टाईप करायचं असतं। कुठेही स्पेलिंग मिस्टेक करायची नाही, गडबड करायची नाही, शांत डोक्याने प्रश्न सॉल्व्ह करायचा। एवढाच प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी, सोडवण्यासाठी आपल्याला 8 मिनिटांचा वेळ आहे, हे लक्षात घ्या। त्यामुळे गडबड करण्यात काहीच अर्थ नाही, शांत डोक्याने प्रश्न सोडवायला घ्यायचा, दिसतो तसा टाईप करायचा। जर त्यांच्या स्पेलिंग मध्ये मिस्टेक असेल, प्रश्नात दिलेल्या स्पेलिंग मध्ये मिस्टेक असेल तर आपण ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न नाही करायचा। त्यांनी चुकीचा दिलाय, चुकीचाच टाईप करायचा। म्हणजे त्यांनी जे दिलं तसंच्या तसं कॉपी पेस्ट करायचं। कॉपी पेस्ट म्हणजे आपल्याला टाईपच करायचं, कॉपी पेस्ट करण्याच्या भानगडीत पडू नका, होणार नाही ते। तर पहा मग मी अगोदर टाईप करून घेतो, सगळंच्या सगळं टायपिंग करून घेतो। तर पहा मित्रांनो, आपलं पूर्ण टायपिंग झालेलं आहे, ईमेल टाईप करून झालेला आहे आणि आपलं सगळं काम झालेलं आहे। आता आपल्याला फक्त अटॅचमेंट सिलेक्ट करायची। फाईल डॉक्युमेंट या नावाची ती फाईल आहे, सिलेक्ट केली मी आणि अटॅच वरती क्लिक केलं। तर पहा जवळपास आपलं सगळं काम झालंय। आता पहा काय प्रश्न व्यवस्थित पहा, टाईप करत असताना काही चुका झाल्या त्या दुरुस्त करू शकतो। आता चुका काय काय आहेत पहा, प्लस कोणत्या ऑप्शनला किती मार्क आहेत। तर पहा पहिलाच ऑप्शनला स्पेलिंग एकदा चेक करा। आपण स्पेलिंग चेक करून घ्या, मी वारंवार सांगतोय, कारण बरेचसे विद्यार्थी गडबड करतात आणि मग हाताने मार्क जातात। 8 मिनिटं आहेत, भरपूर वेळ आहे आपल्याकडे, भरपूर वेळ आहे। त्यामुळे काळजीपूर्वक पहा। ईमेल आयडी मध्ये आपल्याला एक जरी स्पेलिंग मिस्टेक झाली ना तर एकही मार्क मिळणार नाही। मुळात एकच मार्क आहे, तोही जाईल। आणि सब्जेक्ट मध्ये एक जरी चूक झाली तरी मार्क मिळणार नाही, दोन्हीला एक एक मार्क आहेत। पहा मेल एवढं लिहायला आपल्याला फक्त 1 मार्क आहे, फक्त एक 2-3 अक्षर आहेत तेवढीच लिहिण्यासाठी आपल्याला 1 मार्क आहे। त्याच्यातही आपण स्पेलिंग मिस्टेक करत असू तर आपल्याला अवघड आहे। त्याच्यानंतर पहा मेन बॉडी आहे, त्याला 1 मार्क आहे आणि स्पेलिंगची एक चूक झाली तर अर्धा मार्क कमी होईल आणि 2 चुका झाल्या तर मार्कच मिळणार नाही। तर बॉडी मध्ये सुद्धा आपल्याला काही स्पेलिंग मिस्टेक नकोय, बॉडी सुद्धा वारंवार चेक करून घ्या।
प्रत्येक वेळी मी सांगतोय स्पेलिंग चेक करा, वेळ आहे. आणि त्याच्यानंतर पहा, फाईल अटॅचमेंट करण्यासाठी आपल्याला 1 मार्क आहे, जे आपण बरोबर केलेली आहे. चुकीची फाईल अटॅच केल्यास मार्क मिळणार नाही. मग चुकीची फाईल जर होत असेल अटॅच तर मार्क मिळतच नाही. आपण बरोबरची केलेली आहे आणि सगळं काम आपलं बरोबर आहे. आता काय सांगितलंय, सेंड बटन वरती क्लिक केल्याशिवाय आपल्याला पुढे जाणार नाही आणि सेंड बटन क्लिक करणं आवश्यक आहे, अन्यथा गुण मिळणार नाही. 1 मार्क आहे बघा त्यासाठी. फक्त सेंड बटन वरती क्लिक करायला किती मार्क आहे? 1. आणि ते सुद्धा करत नाहीत लेकरं. पहा, सगळं झाल्याच्या नंतर सेंड वरती क्लिक करा आणि सगळ्यात शेवटी आपला प्रश्न करून टाका सबमिट. पहा, इथेही विद्यार्थी गडबड करायला बघतात, डायरेक्ट प्रश्न सबमिट करतात. अगोदर सेंड बटन वरती क्लिक करायला विसरू नका.